आत्ताच आपण सातवी रिॲक्शन बघितली, दॅट इज पॉलिमरायझेशन. त्यानंतरची आठवी रिॲक्शन आहे, दॅट इज हायड्रॉक्झिलेशन. दिस रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज बेअर्स टेस्ट. तर पहिल्यांदा आपण ही रिॲक्शन काय आहे ते बघूया. अल्किन्स रिॲक्ट विथ अल्कलाइन कोल्ड अँड डायल्यूट पोटॅशियम परमॅंगनेट KMnO4 to form glycols. That is dihydric alcohol is formed in this reaction. This test is also, or this reaction is also called as Bayer's test. त्याला बेअरची टेस्ट का म्हणायची हे आपण बघूया. पण पहिल्यांदा आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं वॉटरचा मॉलिक्यूल या ठिकाणी ऍड होतो हे आपल्याला पाहायचं आहे. दिस इज ऑल्सो द ॲडिशन रिॲक्शन. हिअर इथिन CH2 double bond CH2 when it is reacted with cold dilute potassium permanganate in alkaline medium, the water molecule along with this nascent oxygen, oxygen is made available from KMnO4, because we know that KMnO4 is a strong oxidizing agent. Here we have used alkaline medium. This is the most important, because in next test we have to use acidic KMnO4. So alkaline KMnO4, that is alkaline potassium permanganate, this word is important. In alkaline medium, this KMnO4 oxidizes this alkene to corresponding glycol, or which we called as a dihydric alcohol. तर अल्किनचं रूपांतर हे डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये या टेस्टमध्ये केलं जातं. तर दिस टेस्ट और दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज हायड्रॉक्झिलेशन. हायड्रॉक्झिलेशन. व्हाय इट इज हायड्रॉक्झिलेशन? तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण ही रिॲक्शन कशी घडते हे बघूया. तर इथिनचा मॉलिक्यूल या ठिकाणी दाखवलेला आहे, प्लस H2O हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हा नेसंट ऑक्सिजन दिसतोय. तर हा ऍड होताना या कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ होणार आहे, त्याच्यातला हा OH आणि हा OH या पद्धतीनं दोन हायड्रॉक्सिल ग्रुप या तुमच्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती येतील. त्याच्यामुळं इथिन इट इज कन्वर्टेड इनटू ग्लायकॉल, और in simple word we say that is diol. Di means two, OL for alcoholic group. हा OL जो आहे it represent hydroxyl group. As there are two hydroxyl groups, so it is called as diol. त्यामुळे त्याला डायल असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी इथिनची रिॲक्शन जेव्हा आपण कोल्ड डायल्यूट अल्कलाइन KMnO4 दॅट इज पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर करतो, तेव्हा दिस इथिन इज कन्वर्टेड इनटू डायल, दॅट इज 1,2 डायल. दोन कार्बनचा अल्केन इथेन, म्हणून या ठिकाणी इथेन 1,2 डायल. E is retained in this name. या ठिकाणी आपण अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण बघणार आहोत. या ठिकाणी डायल जेव्हा येतो तेव्हा E हा त्या ठिकाणी रिटेन होत असतो. त्यामुळे ETHANE 1,2 1 आणि 2 नंबरच्या कार्बन वरती दोन हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून त्याला आपण डायल असं म्हटलेलं आहे. इन सिम्पल वर्ड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लायकॉल्स. याचंच इथेन 1,2 डायलचंच दुसरं नेहमीचं नाव जे आहे ते इथिलीन ग्लायकॉल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर या ठिकाणी डायल फॉर्म झालेला आहे. सो वी कॅन से दॅट हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन ऑफ अल्किन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल्स. तर हायड्रॉक्झिलेशन म्हणजेच फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल त्या ठिकाणी तयार होत असतात. आता या ठिकाणी हायड्रॉक्झिलेशन हा असा शब्द का आहे ते आता ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला ते एक्सप्लेन करता येईल. तर याच्या अगोदर आपल्याला दोन टर्म गेलेले आहेत. त्यातली पहिली आहे हायड्रोजनेशन, दॅट इज ॲडिशन ऑफ H2 मॉलिक्यूल आपण बघितलेलं आहे, हायड्रोजनेशन. त्याच्यानंतरची टर्म आहे हायड्रेशन, दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हायड्रेशन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आणि आता ही तिसरी टर्म आहे हायड्रॉक्सिलेशन. याच्यामध्ये आपण हा शब्द जो आहे तो या पद्धतीने स्प्लिट करूया. याच्यामध्ये दिस इज हायड्रेशन, आणि ह्या वर्डसाठी आपण ऑक्सिजन असं म्हणूया.
म्हणजे तुम्हाला ही रिॲक्शन लक्षात राहायला सोपी पडेल. कारण या ठिकाणी बघा वॉटरचा मॉलिक्यूल पण आहे आणि नेसंट ऑक्सिजन पण आहे, म्हणून या ठिकाणी आपण हे कॉम्बिनेशन असं लिहूया. HYDR हे जे आहे ते हायड्रेशनसाठी H2O साठी आणि ऑक्सी हा शब्द ऑक्सिजनसाठी म्हणूया. तर अशा पद्धतीनं हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन किंवा त्यालाच आपण फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण याच्यामध्ये डायल तयार झालेला आहे. 2 हायड्रॉक्सिल ग्रुप हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॅरियन कार्बनवरती किंवा ॲडजेसंट कार्बनवरती या पद्धतीनं आपल्याला 2 हायड्रॉक्सिल ग्रुप मिळालेले आहेत. दॅट इज फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल्स. म्हणून हायड्रॉक्झिलेशनची रिॲक्शन म्हणजेच फॉर्मेशन ऑफ ग्लायकॉल असं सुद्धा म्हणूया. धिस टेस्ट इज known as Bayer's test. In this reaction, when we treat alkene with cold and dilute alkaline KMnO4, the purple color of this KMnO4, as we know that KMnO4 is purple, the purple color of this KMnO4 it vanishes because it is used up and the carbon-carbon double bond it is converted into corresponding alcohol किंवा corresponding diol. त्या ठिकाणी KMnO4 चा रंग जो आहे पर्पल जांभळा रंग जो आहे तो नाहीसा होतो. सो धिस टेस्ट इट इज युज्ड ॲज अ क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ प्रेझेन्स ऑफ कार्बन-कार्बन डबल बॉन्ड. दॅट मीन्स इन गिव्हन ऑर्गॅनिक कंपाऊंड वी कॅन नो whether the carbon-carbon double bond is present or not by using alkaline KMnO4. So this test is also known as Bayer's test. या पद्धतीने ही जी टेस्ट आहे ही आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये आहे का नाही हे पाहण्यासाठी वापरू शकतो. म्हणून हिला बेयर्स टेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. याच पद्धतीची टेस्ट आपण हॅलोजनेशन मध्ये बघितले होतं. जेव्हा ब्रोमिन बरोबर आपण अल्किनची रिॲक्शन केली होती तेव्हा रेड ब्राऊन कलर ब्रोमिनचा जो आहे तो त्या ठिकाणी कार्बन टेट्राक्लोराईडच्या सोल्युशनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळं डिसॅपियर झाला होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला व्हिसिनल डायहॅलाइड मिळालेलं होतं विच इज कलरलेस. तर ही टेस्ट सुद्धा आपण दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का हे पाहण्यासाठी वापरलेली आहे. त्याच पद्धतीनं ही बेयरची टेस्ट सुद्धा आपल्याला दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का नाही हे पाहण्यासाठी वापरता येते. म्हणून धिस बेयर्स टेस्ट इट इज युज्ड ॲज अ क्वालिटेटिव्ह टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. हायड्रॉक्झिलेशन का म्हणायचं ते आपण बघितलं. तर अशा पद्धतीनं या इथंपर्यंतच्या आपण 8 टेस्ट जे आहेत ते ॲडिशन पद्धतीचे आहे. कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ मॉलिक्यूल ॲड होत गेलेले आहेत म्हणून ह्या रिॲक्शन दे कम अंडर द ॲडिशन टाईप ऑफ रिॲक्शन फॉर अल्किन. अल्किनसाठीच्या या रिॲक्शन या पद्धतीच्या आहेत. पण त्याच्यानंतरची येणारी ही 9वी रिॲक्शन आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. दॅट इज ऑक्सिडेशन. त्या ठिकाणी वी कॅरी आउट द ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. अल्किनचं ऑक्सिडेशन होतं आणि बघूया आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ऑक्सिडेशन होतं. मग ऑक्सिडेशन प्रॉडक्ट त्याचा अल्किनचा काय असणार आहे. त्यासाठी त्याच्यानंतरची 9 नंबरची रिॲक्शन आहे दॅट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हे एक्झाम्पल बघूया आणि मग त्याचे डिटेल्स बघूया. या ठिकाणी पहिले एक्झाम्पल ते दिलेलं आहे CH3CH डबल बॉन्ड CH2 दॅट इज आवर प्रोपीन. When this propene it is treated with acidic KMnO4. या ठिकाणी H+ it indicates acidic medium. आता बघा ही रिॲक्शन आणि ही रिॲक्शन याच्यामध्ये फरक आहे. या ठिकाणी आपण अल्कलाइन KMnO4 वापरलेला आहे तर या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडेशन मध्ये आपण ऍसिडिफाईड KMnO4 वापरलेला आहे. हे ऍसिडिक माध्यम रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हा इथे H+ असं लिहिलेला आहे. ऍसिडिफाईड KMnO4 ची रिॲक्शन जेव्हा आपण अल्किन बरोबर करतोय तेव्हा ऑक्सिडेशन ऑफ अल्किन टेक्स प्लेस. त्या ठिकाणी अल्किनचं ऑक्सिडेशन होतं. कशा पद्धतीनं बघा दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इट ब्रेक्स. या ठिकाणी तो ब्रेक होतो अँड इट फॉर्म. आता या ठिकाणी बघा CH3CH याच्या 2 व्हॅलन्सी कार्बनचे जे आहेत दे आर फुलफिल्ड बाय ऑक्सिजन. सो इट फॉर्म CH3CHO
दॅट इज अवर ॲसिटाल्डिहाइड. कारण या ठिकाणचा हा ग्रुप आहे तो अल्डिहाइड ग्रुप आहे. CHO ग्रुप जो आहे तो अल्डिहाइड ग्रुप आहे. त्यामुळं हा ॲसिटाल्डिहाइड या ठिकाणी एक मोलिक्यूल तयार झालेला आहे. आणि हा CH2 इट इज अगेन कन्व्हर्टेड. या ठिकाणी आपण लिहूया इकडे एक ऑक्सिजन आणि इकडे नेसंट ऑक्सिजन ऍड झाला, तर त्यामुळं हा तयार होईल HCH आणि उरलेले 2 व्हॅलन्सी जे आहेत ते ऑक्सिजनने फुलफिल होतील आणि अशा पद्धतीने यात CHO. दिस इज अवर फॉर्माल्डिहाइड. हिअर अगेन अल्डिहाइड ग्रुप इज प्रेझेंट. हा तुमचा CHO ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ग्रुप आहे. तर अशा पद्धतीनं 2 अल्डिहाइडचे मोलिक्यूल तयार होतील. अल्किनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर या ठिकाणी एक ऑक्सिजन नेसंट इकडच्या बाजूला आणि दुसरा उजवीकडच्या बाजूला ऍड होईल आणि अशा पद्धतीनं तुम्हाला CH3CH डबल बॉन्ड O. कार्बनची व्हॅलन्सी 4 झाली आता 1 2 3 4. त्याच पद्धतीने इथं सुद्धा 1 2 3 4. तर 2 मोलिक्यूल अल्डिहाइडचे तयार होतात. पण हे अल्डिहाइडचे मोलिक्यूल जे आहेत दे आर फर्दर ऑक्सिडाइज्ड बिकॉज अल्डिहाइड दे आर इझिली ऑक्सिडाइज्ड बाय द ऍसिडिफाईड KMnO4. दे आर ऑलवेज ऑक्सिडाइज्ड दॅन कीटोन. कीटोनपेक्षा सहज इझिली दे कॅन बी ऑक्सिडाइज्ड. तर अल्डिहाइडचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतं, फर्दर ऑक्सिडेशन होतं, म्हणून या ॲरोवरती आपण नेसंट ऑक्सिजन दाखवलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी हा C डबल बॉन्ड O आणि हा H जो आहे इट इज कन्व्हर्टेड इनटू OH. दॅट इज COOH. हा तुमचा झाला कार्बोक्सिल ग्रुप, ऍसिडिक ग्रुप असं आपण त्याला म्हणतो. आणि तयार झालेले ऍसिड जे आहे CH3COOH दॅट इज ऍसिटिक ऍसिड. म्हणजे ऍसिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होतं कारण ऍसिडिफाईड KMnO4 मुळे त्याचं सहज ऑक्सिडेशन होतं. कीटोनच्या तुलनेनं अल्डिहाइड्स हे सहज ऑक्सिडाइज होतात. कीटोन ऑक्सिडाइज करण्यासाठी मात्र आपल्याला ड्रास्टिक कंडिशन द्याव्या लागतात. मग त्यामुळे हे अल्डिहाइड जे आहेत ते सहज ऑक्सिडाइज होतात टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड अँड दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड हिअर इज ऍसिटिक ऍसिड. तर ऍसिटाल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिटिक ऍसिडमध्ये झालं. याच पद्धतीनं हा फॉर्माल्डिहाइड जो आहे अल्डिहाइड इट इज फर्दर ऑक्सिडाइज्ड टू HCOOH. या ठिकाणी हा H जो आहे तो इट इज कन्व्हर्टेड इनटू OH आणि अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे तुमचं फॉर्मिक ऍसिड HCOOH. इथं सुद्धा तुमचा आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिडिकच ग्रुप आहे. याचं नाव आहे फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड तयार होतं. बट दिस फॉर्मिक ऍसिड इट इज फर्दर डिकम्पोज्ड. ते त्या ठिकाणी या ऍसिडिफाईड KMnO4 मध्ये डिकम्पोज होतं आणि इट इज कन्व्हर्टेड इनटू H2O वॉटर आणि हा CO2 कार्बन डायऑक्साइड मध्ये रूपांतर होतं. दिस कार्बन डायऑक्साइड इट विल एस्केप फॉर्म गॅसेस फॉर्म मध्ये तो त्या ठिकाणी एस्केप होतो. म्हणून फायनल प्रॉडक्ट हा या ठिकाणचा असणार आहे तो म्हणजे तुमचा ऍसिटिक ऍसिड. त्यामुळे हे लिहिताना आपण या पद्धतीने डायरेक्ट लिहू शकतो. CH3CH डबल बॉन्ड CH2 प्लस ऑक्सिजन ऍसिडिफाईड KMnO4 इट फॉर्म्स ऍसिटिक ऍसिड CH3COOH प्लस H2O प्लस CO2. या पद्धतीने आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. कारण हे मधला इंटरमिडिएट जे तुमचं तयार झालेलं अल्डिहाइड जे आहेत त्या स्टेपमध्ये तयार झालेले तर ते या ऍसिडिफाईड KMnO4 मध्ये त्यांचं फर्दर ऑक्सिडेशन होतं आणि ऍसिडचे मोलिक्यूल तयार होतात. पण याच्यात तयार झालेला फॉर्मिक ऍसिडचा मोलिक्यूल जो आहे तो त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होतो आणि त्याच्यापासून वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. त्याच्यामुळं फायनल प्रॉडक्टमध्ये तुम्हाला या पद्धतीनं प्रॉडक्ट असणार आहे. म्हणजे प्रोपीनचं जेव्हा तुम्ही ऍसिडिफाईड KMnO4 बरोबर रिॲक्शन करता तेव्हा ऍसिटिक ऍसिड वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. आता ही दुसरी रिॲक्शन बघा. या दुसऱ्या रिॲक्शन मध्ये आपण त्या ठिकाणी 2 मिथाइल ब्यूट 2 आता या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनवरती मिथिल ग्रुप आहे हा म्हणून हा झाला तुमचा 2 मिथाइल आणि 4 कार्बनचा अल्किन ब्युटीन. त्याची पोझिशन दाखवायची आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्डची 2 नंबरच्या कार्बनवरती आहे म्हणून आपण ब्यूट 2 असं लिहिलेलं आहे.
तर त्यामुळे हे झालं 2 मिथाइल ब्यूट 2 इन. या अल्किनची जेव्हा रिॲक्शन तुम्ही ऍसिडिफाईड KMnO4 बरोबर करता तेव्हा ऑक्सिडेशन होणार आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला एक नेसंट ऑक्सिजन आणि उजव्या बाजूला एक ऑक्सिजन या ठिकाणी दाखवूया आपण. त्यामुळे काय तयार झालं, CH3 C डबल बॉन्ड O CH3. या ठिकाणी बघा CH3 C डबल बॉन्ड O CH3. कार्बनची व्हॅलेन्सी 1 2 3 4. तर अशा पद्धतीनं इट इज नथिंग बट ॲसिटोन. दिस इज अवर कीटोन. हा आहे तुमचा कीटोन. कीटोनिक ग्रुप आहे. कीटोनिक ग्रुप म्हणजे कोणता, तर C डबल बॉन्ड O हा आपला कीटोनिक ग्रुप आहे. तर या ठिकाणी बघा हा फंक्शनल ग्रुप तुम्हाला दिसतोय. तर हा ॲसिटोन म्हणजेच आपला कीटोन तयार झालेला आहे. कीटोनचा एक मोलिक्यूल तयार झाला. प्लस या ठिकाणचा उजवीकडची बाजू लक्षात घेतली तर CH3 CH डबल बॉन्ड O. CH3 CH डबल बॉन्ड O हा आहे तुमचा आत्ताच आपण बघितलेला हा ॲसिटाल्डिहाइड आहे. ॲसिटाल्डिहाइड का, तर त्याच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे. हा CHO ग्रुप अल्डिहाइड आहे. आणि आता आपण पाहिलं की अल्डिहाइड दे आर मोर इझिली ऑक्सिडाइज्ड दॅन कीटोन. कीटोनपेक्षा ते सहजरित्या ऑक्सिडाइज होतात टू करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यामुळं या ॲसिटाल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होणार आहे. त्यामुळे नेसेंट ऑक्सिजन दाखवलेलं आहे. सो दिस CH3CHO ग्रुप इज कन्व्हर्टेड इनटू COOH. या ठिकाणचं H इज कन्व्हर्टेड इनटू OH दॅट इज CH3COOH. म्हणजे हा तुमचा ऍसिडिक ग्रुप त्या ठिकाणी तयार झालेला आहे. दॅट इज अवर ऍसिटिक ऍसिड म्हणा किंवा त्यालाच इथेनॉइक. कारण 1 आणि 2 कार्बनचा आपला अल्केन इथेन आणि त्याचा 2 कार्बन असणारा ऍसिड कोणता, तर इथेनॉइक ऍसिड किंवा त्याला आपण ऍसिटिक ऍसिड असं सुद्धा म्हणतो. तर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन तुम्हाला इथेनॉइक ऍसिड मिळणार आहे. कीटोनचं मात्र फर्दर ऑक्सिडेशन होत नाही कारण त्याच्यासाठी ड्रास्टिक कंडिशन आवश्यक असतात. तर या ठिकाणी या रिॲक्शन मध्ये आपल्याला एक मोलिक्यूल हा कीटोनचा आणि एक मोलिक्यूल ऍसिडचा मिळालेला आहे. सो we can say that by oxidation of alkene using acidified KMnO4 we get aldehyde or ketone and acid. या दोन रिॲक्शन वरून आपण आता या पद्धतीने म्हणू शकतो की ऑन ऑक्सिडेशन विथ acidified KMnO4 alkenes they can form ketone and or ऍसिड. त्या ठिकाणी कीटोन अँड ऑर ऍसिड. या ठिकाणी हे जर तुम्ही रिॲक्शन बघितलं याच्यामध्ये तर अल्डिहाइड तयार जरी झालेले असले तरी सुद्धा ते त्या ठिकाणी फर्दर ऑक्सिडाइज होऊन त्याच्यापासून ऍसिडच तयार होणार आहे. त्याच्यामुळं फायनल प्रॉडक्टमध्ये आपल्याला एकतर कीटोन किंवा ऍसिड किंवा कीटोन आणि ऍसिड मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी अल्किनचं ऑक्सिडेशन बाय युझिंग ऍसिडिफाईड KMnO4 जेव्हा आपण कॅरी आउट करतो तेव्हा वी गेट द प्रॉडक्ट कीटोन अँड ऑर ऍसिड. तर अशा पद्धतीनं ही ऑक्सिडेशनची 9वी रिॲक्शन आहे. तर या अल्किनच्या केमिकल प्रॉपर्टीज बघत असताना आपण 9 ह्या ॲडिशन पद्धतीच्या रिॲक्शन बघितल्या आणि 10वी ही ऑक्सिडेशनची थोडी वेगळ्या पद्धतीची रिॲक्शन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन when we carried out by using acidified KMnO4. पोटॅशियम परमॅंगनेट हे ऍसिडिफाईड जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा अल्किनचा ऑक्सिडेशन प्रॉडक्ट हा कीटोन किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा दोन्ही त्या ठिकाणी असू शकतात. तर या उदाहरणामध्ये जसं बघितलं आपण कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड दोन्ही त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर ही वेगळ्या पद्धतीची थोडी रिॲक्शन आहे. जेव्हा अल्कलाइन KMnO4 वापरतो आपण अल्किन बरोबर इट फॉर्म्स डायर किंवा डायहायड्रिक अल्कोहोल इज ऑब्टेनड किंवा आपण त्याला फिसिनल डायहॅलाइड असं सुद्धा म्हणू शकतो किंवा 1,2 डायर 1 आणि 2 नंबरच्या कार्बनवरती तुम्हाला हायड्रॉक्सिल ग्रुप त्या ठिकाणी येणार आहे. तर अशी हे प्रत्येक रिॲक्शनची त्याची वैशिष्ट्य आहेत. तर या पद्धतीनं हे 10 रिॲक्शन आपण अल्किनसाठीच्या बघितलेल्या आहेत. आता यामधला सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे दॅट इज युजेस ऑफ अल्किन्स. अल्किनची युजेस बघत असताना
आता ह्या ज्या रिॲक्शन बघितले त्याच्यावरून आपल्याला ते युजेस लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला यूज आपण सांगूया तो म्हणजे इथिनचा. कारण आपण इंट्रोडक्शन पासून बघत आलेलो आहे की हे जे अल्किन्स जे आहेत ते निसर्गामध्ये कुठं आढळतात आणि त्यांचा काय इम्पॉर्टन्स आहे. तर पहिलं आपण हे सांगूया इथिन. इट इज युज्ड ॲज अ आर्टिफिशियल रायपनिंग एजंट ऑफ फ्रूट. फ्रूटसाठी रायपनिंग एजंट म्हणून काम करतो. फॉर एक्झाम्पल फॉर द रायपनिंग ऑफ मँगोज. आंबे जे आहेत, आता आंब्यांच्या पक्वतेसाठी ते पक्व होण्यासाठी म्हणून इथिनचा त्या ठिकाणी आर्टिफिशियल रायपनिंग एजंट म्हणून वापर केला जातो. कृत्रिमरित्या सुद्धा या इथिनचा वापर करून, जसं आपण आपल्याला माहिती आहे की फळं पिकवण्यासाठी कार्पेट वापरलं जातं, तर ते कार्पेट हे जे केमिकल आहे ते वापरल्यानंतर हे फळं पिकतात. त्या पद्धतीनं पर्टिक्युलरली मँगो तुमचे आंबे जे आहेत ते पिकवण्यासाठी इथिनचा वापर केला जातो. दुसरं असं की these alkenes they are used as a starting material for the preparation of different organic compounds like alkyl halide. आपल्याला माहिती आहे आपण अल्किल हॅलाइड तयार केलेला आहे हॅलोजनेशन मध्ये असेल त्या ठिकाणी किंवा हायड्रोहॅलोजनेशन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला अल्किल हॅलाइड्स तयार झालेले आहेत. तर अल्किल हॅलाइड तयार करण्यासाठी फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स, अल्कोहोलमध्ये बघितलं मोनोहायड्रिक अल्कोहोल बघितलं, या ठिकाणचा हा डायहायड्रिक अल्कोहोल ज्याला आपण ग्लायकॉल्स असं म्हटलेलं आहे हेही आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीने अल्कोहोल बनवण्यासाठीचं स्टार्टिंग मटेरियल म्हणून आपल्याला अल्किन्स वापरता येतात. तसंच फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स CHO फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये असणार आहे. आत्ताच आपण बघितलं की याच्यामध्ये अल्डिहाइड्स तयार होतात पण ऑक्सिडेशन झाल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये झालेलं आहे. कीटोन्स आणि ॲसिड्स आता हे या रिॲक्शनमध्ये दिसतच आहे, कीटोन आहे आणि ॲसिड कार्बोक्सिलिक ॲसिड सुद्धा तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीनं अल्डिहाइड्स असतील, कीटोन्स असतील, कार्बोक्सिलिक ॲसिड असेल किंवा अल्किल हॅलाइड्स अल्कोहोल्स बनवण्यासाठीचं स्टार्टिंग मटेरियल म्हणून आपल्याला अल्किनचा वापर करता येतो. हा त्याच्यातला दुसरा यूज सांगता येईल. आणि तिसरा यूज जो आहे तोही आपण आपल्या नेहमीच्या वापरातलाच आहे. इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिमर्स. फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण या रिॲक्शनमध्ये बघितलेलं आहे पॉलिमरायझेशनमध्ये इथिनचा मॉलिक्यूल तुम्ही वापरून पॉलिथिन त्या ठिकाणी तयार केलं जातं. दिस पॉलिथिन पॉलिमर इट इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ पॉलिथिन बॅग्स. पॉलिथिनच्या बॅग्स बनवण्यासाठी वापरलं जातं. तसंच प्रोपिन जे आहे, प्रोपिनचा वापर हा सुद्धा पॉलिमर प्रोपिलिन बनवण्यासाठी वापरलं जातं आणि इट इज युज्ड फॉर मेकिंग टॉयज अँड बॉटल्स. बॉटल आणि टॉयज खेळणी बनवण्यासाठी म्हणून या पॉलिमर्सचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं काही अल्किनचे युजेस त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इथिन आणि प्रोपिनचं आपल्याला युजेस त्या ठिकाणी सांगता येईल. तर या ठिकाणी अल्किन हा दुसरा कार्बोहायड्रेटचा असणारा क्लास या ठिकाणी आता संपला.